माणूस नील आर्मस्ट्रॉंग एकटा जरी गेला तरी हा जो विजय मानला जातो तो सगळ्या मानवजातीचा. जवळपास 6,500 संस्था प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नासासाठी काम करत होत्या. सुमारे 3,500 प्रकारचं तंत्रज्ञान त्यावेळी विकसित झालं माणसासाठी वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये. आणि 6 ते 7 सेकंदामध्ये पूर्ण ते इंधनाचा स्फोट झाला आणि 3 अंतराळवीर काही सेकंदामध्ये ठार झाले. पण त्यावेळी अमेरिकेच्या संसदेमध्ये केनेडी यांनी जाहीर करून टाकलं की रशियाने फक्त अंतराळवीर पृथ्वीच्या अवकाशात पाठवलाय. येत्या दशकाच्या आतच अमेरिकेचा माणूस हा चंद्रावर जाईल आणि चंद्रावरून पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येईल. तर युरी गागरिन इथे आला. त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरूंना तो भेटला. तो मुंबईला सुद्धा आलेला आहे आणि मुंबईला शिवाजी पार्कवर त्याचं जाहीर भाषण सुद्धा झालेलं आहे. उड्डाणासाठी अवघे काही मिनिट बाकी असताना त्याने कंट्रोल रूम म्हणजे नियंत्रण कक्षाला कळवलं की थांबवा हे सगळं. तर त्याला कारण विचारलं त्यांनी की काय झालं. तर त्याने सांगितले की मला खूप जोराची लघवी आलेली आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अवकाशवीराच्या पोशाखामध्ये अशी काही सुविधा आपण केलेली नाहीये. विसाव्या शतकामध्ये माणसाच्या आयुष्याला कलाटणी देतील अशा अनेक घटना घडल्या. पण अशी कुठली घटना होती ज्यामुळे माणसाचं जगणं आमूलाग्र बदलून गेलं, असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपल्यापैकी अनेकांचं एकमत होईल ती घटना म्हणजे माणसाचं चंद्रावर पडलेलं पहिलं पाऊल. 20 जुलै 1969 रोजी माणसाचं चंद्रावर पहिलं पाऊल पडलं आणि तेव्हापासून आपल्या सगळ्यांच्याच जगण्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कलाटणी मिळाली. अर्थात ही कलाटणी कुठल्या क्षेत्रात कुठल्या स्तरापर्यंत मिळाली, मुळात माणसाचं चंद्रावर पाऊल जे पडलं ती मोहीम कशी आखली गेली, त्यात आव्हानं कुठली कुठली आली आणि त्यामुळे नेमका काय परिणाम साध्य झाला, अशा सगळ्या मुद्द्यांची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि त्यासाठी बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत या क्षेत्रातले तज्ज्ञ सुधीर फाकटकर सर. सुधीर सर, आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. सुधीर फाकटकर सर हे विज्ञान लेखक आहेत. त्यांची पुस्तकं आपल्यापैकी अनेकांनी वाचली असतील. त्यांची मुख्य ओळख म्हणजे खोडद इथं एक भव्य अशी जी दुर्बीण आहे ज्याला GMRT असं म्हटलं जातं, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, त्या टेलिस्कोपच्या संस्थेमध्ये ते इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून गेली 35 वर्ष काम पाहतायत. आणि आज चंद्रावरती माणसाचं पडलेलं पहिलं पाऊल आणि त्या अनुषंगानं आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सुधीर सर, तुम्ही एका मोठ्या संस्थेमध्ये JMRT सारख्या एका मोठ्या दुर्बीण असलेल्या संस्थेमध्ये तुम्ही खोडद इथं काम पाहत आहात आणि या क्षेत्रामधला तुमचा 35 ते 40 वर्षांचा अनुभव आहे. तर मुळामध्ये आम्हाला हे सांगाल की माणसाचं चंद्रावर जे पहिलं पाऊल पडलं त्याच्या मागचं तंत्रज्ञान कुठलं होतं आणि ते तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे? माणसाचं चंद्रावर जे पहिलं पाऊल पडलं त्या मागचं तंत्रज्ञान अर्थातच अवकाश तंत्रज्ञान होतं. आणि अवकाश तंत्रज्ञानाला जे बळ मिळालं ते अग्निबाण तंत्रज्ञानाचं, रॉकेट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. रॉकेट सायन्सच्या बळावर माणूस चंद्रावर जाऊन आला, सुरक्षित पुन्हा पृथ्वीवर परत आला. हे पण महत्वाचं की गेला आणि परत सुरक्षितपणे परत आला. माणसाचं चंद्रावरती जे पहिलं पाऊल पडलं तर ते जे मिशन होतं, ती जी मोहीम होती, तर त्या मोहिमेचा इतिहास नेमका काय आहे? म्हणजे मला वाटतं 1969 साली ही घटना घडली, पण त्याचा इतिहास आम्हाला थोडक्यात काय सांगाल? इतिहास त्याचा अर्थातच अग्निबाण तंत्रज्ञानापासून सुरू होतो. अग्निबाणाचा 20व्या शतकात झालेला विकास. पण अग्निबाणाला एक त्याही आधीचा इतिहास आहे. अग्निबाण हे एक असं साधन म्हणता येईल की जे बल उत्सर्जित करत पुढे जाणारं साधन. त्याला त्याचं तत्व सांगायचं ठरलं तर एवढं सांगता येईल. पण मानवी वाटचालीमध्ये अग्निबाणाचा इतिहास इजिप्त किंवा चीन या देशांमध्ये मागच्या काही शतकांमध्ये असल्याचे पुरावे आढळतात. आपला देशही त्याच्यामध्ये आहे. म्हैसूरचा राजा टिपू सुलतान त्यानेही त्याच्या सैन्य दलामध्ये अग्निबाणाचा उपयोग केलेला होता. अर्थात त्यावेळेचे जे अग्निबाण होते ते फार काही किलोमीटर दूरवर जाणारे होते. आणि विशेष म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध लढताना टिपू सुलतानाने जे अग्निबाण वापरले त्याच्यामध्येच त्या अग्निबाणांमध्ये सुधारणा करून पुन्हा ब्रिटिशांनी टिपू सुलतानचा पराभव केल्याचा इतिहास आहे. 20व्या शतकामध्ये
अग्निबाणाचं तंत्रज्ञान मुख्यत्वे विकसित झालं ते रशिया, अमेरिका, जर्मनी आणि काही अंशी फ्रान्समध्ये. बरं. ज्यावेळी अग्निबाणाचा वापर करून आपण दूरवर काही एखादी वस्तू किंवा एखादा घटक फेकू शकतो, टाकू शकतो, हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी त्या इंधनाचं प्रमाण कसं वापरायचं, किती वापरायचं, कुठलं इंधन वापरायचं आणि यातून त्याची अचूक दिशा कशी असायला पाहिजे यावर खूप लोकांनी काम केलं. अर्थात यामध्ये सगळेच अभियंते होते असंही नाही. रशियामध्ये काही शिक्षकांनी यावर काम केलंय. बरं, शिक्षकांनी? हो. अमेरिकेमध्येही काही शिक्षकांनी यावर काम केलं आणि त्यांनी जे उपलब्ध इंधन असेल किंवा सुरुवातीचे जे प्रयोग होते ते गोड्डार्ड अमेरिकेतले हे शास्त्रज्ञ होते, तंत्रज्ञ होते, तर त्यांनी जे विकसित केलेले अग्निबाण होते अचूक दिशेने जाता येईल असं म्हणता येणार नाही, तर ते अवघे काही किलोमीटरच जात होते. आणि अग्निबाणाच्या विकासाला चालना मिळाली ती पहिलं महायुद्ध संपल्यानंतर. पहिल्या महायुद्धामध्ये संरक्षणाच्या निमित्ताने बरीच शस्त्रास्त्र विकसित झाली होती आणि त्यानंतर अग्निबाण हा विकसित झाला तो प्रक्षेपणास्त्र म्हणून. अग्निबाण आणि प्रक्षेपणास्त्रामध्ये फरक असा सांगता येईल की अग्निबाणाच्या टोकाला ज्यावेळी विध्वंसक आणखी दारुगोळा ठेवला जातो आणि मग तो अग्निबाण काही किलोमीटर किंवा शेकडो मैल दूरवर जाऊन अपेक्षित ठिकाणी शत्रूच्या ठिकाणी जाऊन तो पडेल, तिथे स्फोट होईल आणि तिथे विध्वंस होईल. बरं. असा ते मिसाईल ते दुसऱ्या महायुद्धाची चुकीच्या अर्थाने देणगी म्हणावी लागेल. दुसऱ्या महायुद्धाची आणखी एक अशीच देणगी म्हणावी लागेल ती म्हणजे संदेशवाहन, कम्युनिकेशन. अच्छा. पण आता हे तंत्रज्ञान वापरूनच म्हणजे चंद्रावरती माणूस पहिलं पाऊल टाकू शकला. तर ती जी मोहीम होती म्हणजे अपोलो 1-2 पासून ते मला वाटतं अपोलो 11 ती मोहीम ऍक्च्युली, तर ती मोहीम नेमकी कशी आखली गेली आणि त्याच्या आधीचे काही किस्से असतील तर ते तुम्ही प्लीज शेअर करा. म्हणजे पहिला उपग्रह, पहिला अंतराळवीर आणि त्यानंतरचं दशक, यानंतर माणूस पहिल्यांदा चंद्रावर जाऊन पृथ्वीवर सुरक्षित परत आला. बरोबर. तर 1958 मध्ये रशियाचा स्पुटनिक नावाचा उपग्रह पहिल्यांदा अवकाशात गेला. अच्छा. स्पुटनिक 300 ते 350 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती तो कक्षीय भ्रमण करू लागला. हा स्पुटनिक एक अतिशय साधं डिव्हाइस होतं, साधं उपकरण होतं. एक रेडिओ फ्रिक्वेन्सी फक्त तो ट्रान्समिट करत होता आणि कृत्रिम उपग्रह पहिल्यांदा अवकाशात गेला तो रशियाचा आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले ते अमेरिकेमध्ये. कारण असं सांगितलं जातं की स्टॅलिन नंतर रशियामध्ये अवकाश तंत्रज्ञानाला जे पाठबळ मिळाले ते स्टॅलिन नंतर आलेल्या क्रुश्चेव यांच्यामुळे. अच्छा. आणि तरी क्रुश्चेव यांना ज्यावेळी सांगितलं गेलं की आपल्या देशाने पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये पाठवलाय तर त्यांनी ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स एवढंच अभिनंदन केलं आणि ते त्यांच्या कामाला गेले होते. पण इकडे अमेरिकेमध्ये अमेरिकन एक मानसिकता वेगळी, उत्सुकतेच्या संदर्भात किंवा नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संदर्भात. तर इथे तिथल्या राष्ट्राध्यक्षांना थेट प्रश्न विचारायला सुरुवात झाली की रशियाने असं एक उपकरण अवकाशामध्ये पाठवलंय आणि त्याच्यापासून आपल्या देशाला काही धोका होईल का, किंवा रशिया आता वरचढ ठरेल का, आणि तिथले वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून यायचे. तर राष्ट्राध्यक्षांना शेवटी राष्ट्राला उद्देशून सांगावं लागलं की असं काही नाहीये, असा काही धोका नाहीये, मलाही काही झालेलं नाहीये. पण अर्थातच शांत बसेल ती अमेरिका कशी असं म्हटलं जातं. तर पहिल्यांदा कृत्रिम उपग्रह 58 मध्ये गेलेला होता. त्यानंतर रशियाने त्या पाठोपाठ युरी गागरिन हा पहिला अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवला. अच्छा. त्याने 400 किलोमीटर कक्षीय भ्रमण केलं, पृथ्वीला एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण केली. बरं. तर त्यानंतरही पुन्हा अमेरिकेमध्ये प्रचंड खळबळ मिळाली, खळबळ माजले आणि तिथे म्हणजे एक विषयच मिळाला तिथल्या
तिथल्या सगळ्या अमेरिकन नागरिकांना, आणि अमेरिकन नागरिक जास्त दक्ष असतात असं मानलं जातं. आणि मग पुन्हा राष्ट्राध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार, किंवा आपल्या देशाला अगदी ते गुप्त अहवाल वगैरे पण सरकारकडे यायचे, किंवा सरकारनेही मागून घेतले होते ते. तर हा जो प्रवास इकडे रशियामध्ये, हा प्रवास तेवढा सहज साध्य झालेला नव्हता युरी गागरिनचा. कारण माणूस अवकाशात पाठवायचा आहे, तर त्याआधी अवकाश तंत्रज्ञान ज्यावेळी विकसित झालं त्यावेळी असंख्य प्राण्यांवर प्रयोग केले गेले होते. पहिल्यांदा अग्निबाण 100, 200, 400 अशा किलोमीटर अंतरापर्यंत पाठवला गेला. सुरुवातीला काही सजीव वस्तू त्याच्यामध्ये पाठवल्या, फळांच्या बिया, काही असं धान्य वगैरे, त्याच्यावर काही परिणाम होतोय का ते पाहिलं गेलं. त्याच्या पुढच्या टप्प्यांमध्ये काही कीटक पाठवले होते. अग्निबाणाच्या टोकाला पुढे मग कॅप्सूल म्हणजे एक कोश जोडला, त्याच्यामध्ये हे सगळे घटक ठेवले गेले, आणि त्यांनाही त्या उंचीपर्यंत किंवा पृथ्वीभोवती भ्रमण करून पुन्हा खाली आणल्यानंतर पाहिलं गेलं की काय बदल घडतायत. मग पुढच्या टप्प्यामध्ये काही सजीव पाठवले गेले रशियाने. याच्यामध्ये काही मादी श्वान पाठवले होते. आता मादी श्वानच का, तर त्याची पुन्हा कारणं वेगळी होती. आणि या प्राण्यांच्या शरीराभोवती त्यांनी अनेक वैद्यकीय उपकरणं, साधनं जोडलेली होती. आणि त्याची माहिती ते जे नियंत्रण कक्ष असतो त्याच्यामध्ये घेतली जायची, की त्याची काय ब्लड प्रेशर किती वाढलंय, किंवा त्याची कंडिशन कशी आहे काय. तर सुरुवातीचे जे प्राणी पाठवले त्यावेळी तंत्रज्ञान असं नव्हतं की ते पुन्हा खाली येतील. तर त्यावेळी काही प्राण्यांचं बलिदान हे ठरलेलं होतं. तर ते बलिदान झालं त्या प्राण्यांचं. बरं. त्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये पुन्हा मग हे प्राणी सुरक्षित खाली येतील असं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं होतं. पहिली जी मादी श्वान म्हणजे बलिदान झालं तिचं, ती लायका रशियाची. आणि त्यानंतर 2 मादी श्वान त्यांनी पाठवल्या, बेलका आणि स्ट्रेलका. तर त्या ज्यावेळी सुरक्षित पुन्हा पृथ्वीवर आल्या, आणि त्यानंतर मग माणसाला किंवा आता अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या संस्थांना एक विश्वास आला की आता माणसाला त्यामध्ये बसून जाता येईल. तर युरी गागरिनच्या बाबतीत खूप काही किस्से आहेत, पण आम्ही थोडेसे सांगतो तुम्हाला. की ज्यावेळी अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवायचं ठरलं, तर अर्थातच गुरुत्वाकर्षण नसलेलं वातावरण असणार होतं. पुन्हा नेहमीची जी हवा असते असंही वातावरण त्या कॅप्सूलमध्ये नव्हतं. तर मग ते वातावरण विकसित करण्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित झालं. असंख्य डॉक्टरांनी असंख्य प्रयोग किंवा असंख्य उपचार पद्धती विकसित केल्या, आणि गुरुत्वाकर्षण नसलेल्या जागेत माणसाला वावरताना काय अडचणी येतील, वातावरण नसताना काय अडचणी येतील, मग ती सोय सुविधा कशी करावी लागेल, हे सगळं विकसित केलं गेलं. पुन्हा त्या माणसाची मानसिकता कशी असेल, कारण एवढ्या उंचीवर गेल्यावर तो तेवढा मानसिक दृष्ट्या कणखर राहील का, या सगळ्याचा परिपाक म्हणजे अंतराळवीरांचं प्रशिक्षण होतं. म्हणजे त्यांना अर्थात काही आधार ठेवून त्यांना ढकलून दिलं जायचं, किंवा उलट पालट गरगर फिरवलं जायचं. कारण अवकाशातून परत येताना जी स्पेस कॅप्सूल असेल ती काही अशी सरळ येणार नाही, ती कोणतरी हेलकावे काही. आणि त्यांची तेवढी मानसिकता विकसित व्हायला पाहिजे, असं प्रचंड परिश्रमातून त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. आणि ती कम्पॅटेबिलिटी. तर रशियामध्ये सुरुवातीला 13 व्यक्तींना निवडलं होतं, आणि त्या 13 जणांना सांगितलेलं होतं की तुमच्यापैकी कुणीतरी मानवी वाटचालीत एक महत्वाचा इतिहास रचणार आहे. बरं. आणि ती प्रत्येकाला अर्थात उत्सुकता होती की म्हणजे माझ्या नावाने इतिहास लिहिला जाईल, अवकाशात जाणारा मी पहिला. तर कोरोलेव त्यावेळी होते. त्यांनी या 13 अंतराळवीरांना प्रशिक्षण देताना ते आणि प्रशिक्षण प्रमुख या दोघांनी त्या 13 जणांच्या मुलाखती घेतल्या, आणि ते प्रत्येकाला विचारायचे
की हा इतिहास रचण्यासाठी तुलाच अंतराळात पाठवायचंय, पण जर ऐनवेळी तुझ्याऐवजी दुसऱ्या कुणाची निवड करण्याची वेळ आलीच तर तू कुणाचं नाव सुचवशील. तर युरी गागरिन सोडून प्रत्येकाने युरी गागरिनचंच नाव सांगितलेलं होतं. अच्छा, त्याने त्यातून त्यांना असा विश्वास आला की पहिला अंतराळवीर हा युरी गागरिन होऊ शकतो. युरी गागरिनने एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. तो पृथ्वीवर म्हणजे रशियाच्याच भूमीवर खाली उतरला आणि त्याचं नाव सगळ्या देशात झालं. मग त्यांनी सांगितलं की आमचा अंतराळवीर रशियन माणूस अंतराळात जाऊन आलाय. तर त्या वर्षीची अशी खासियत झाली की रशियामध्ये जेवढी बालकं जन्माला आली त्या प्रत्येक बालकाचं नाव ऑलमोस्ट युरी ठेवलेलं होतं. इकडे रशियाचा अंतराळवीर अवकाशात जाऊन आल्यानंतर पाठोपाठ अमेरिकेचाही अंतराळवीर अवकाशात जाणं अपेक्षित होतं, कारण आता कोल्ड वॉर हे अवकाश स्पर्धेमध्ये रूपांतरित झालेलं होतं. कारण रशियाच्या उपग्रहानंतर अमेरिकेचाही एक्सप्लोरर अवकाशामध्ये घिरट्या घालू लागला होता. तर इकडे अमेरिकेचा पहिला अंतराळवीर ॲलन शेफर्ड यालाही अंतराळात पाठवायचं ठरलं. तंत्रज्ञान विकसित होत होतं, त्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या गमती जमती घडत होत्या. त्यातला हा एक किस्सा की ॲलन शेफर्ड अमेरिकेकडून पहिल्यांदा अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज झालेला होता आणि तो अवकाशयानाच्या अग्निबाणाच्या पुढे जे अवकाशयान किंवा स्पेस कॅप्सूल जी होती त्याच्यामध्ये तो पूर्ण अवकाशवीराचा पोशाख परिधान करून बसलेला होता. ती एक पद्धतही त्यावेळी विकसित झाली होती. सकाळी उड्डाण केलं जायला पाहिजे, त्याला योग्य आहार दिला गेला पाहिजे आणि कारण अंतराळवीर स्पेस कॅप्सूल मध्ये बसणं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये काही तास जातात. तर त्याप्रमाणे त्याला कॅप्सूल मध्ये बसवलं गेलं आणि उड्डाणासाठी अवघे काही मिनिट बाकी असताना त्याने लॉन्चिंग पॅड आणि कंट्रोल रूम याच्यामध्ये साधारण 10 किलोमीटरचं अंतर असतं. किती किलोमीटर? 10 किलोमीटर. बरं. तर कंट्रोल रूम म्हणजे नियंत्रण कक्षाला कळवलं की थांबवा हे सगळं. तर यांनी कारण विचारलं त्याला. तर त्याने सांगितलं कारण त्या दिवशी त्याचं जे उड्डाण होतं ते जवळपास काही तास लांबलेलं होतं आणि त्याचा ब्रेकफास्ट वगैरे सकाळी लवकर झालेला होता. तर त्याला कारण विचारलं त्यांनी की काय झालं. तर त्याने सांगितले की मला खूप जोराची लघवी आलेली आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अवकाशवीराच्या पोशाखामध्ये अशी काही सुविधा आपण केलेली नाहीये आणि ते शक्य नव्हतं, कारण एकदा इंधन भरलं अग्निबाणामध्ये की मग ते उड्डाण करावंच लागतं. आणि इकडे ॲलन शेफर्डने ठाम नकार दिला की मी अवकाशात जाणार नाही किंवा थांबवावंच लागेल. तर मग त्याला नियंत्रण कक्षामधून सल्ला दिला गेला की त्याच्या ज्या अवकाशवीराच्या पोशाखाला स्पेस सूटला जे काही सेन्सर्स आहेत किंवा जो काही इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय वगैरे सेन्सर्सच्या निमित्ताने जोडलेला आहे, तर हे सगळं बंद कर आधी आणि तू पोशाखातच मोकळा हो. मग तो ऑक्सिजन वगैरे वापरून ते आपण कोरडं करूया आणि ही कृती तू लवकर कर आणि आम्हाला कळव. अच्छा. मग ते त्याला तसं करावं लागलं. मग त्या इकडे नियंत्रण कक्षाला त्याने कळवलं की हे झालंय. मग पुन्हा ते सेन्सर्स त्याने जोडले, सगळं काही सुरू केलं आणि मग अमेरिकेचा अवकाशवीर आकाशामध्ये झेपावला. सांगण्याचा मुद्दा असा की तंत्रज्ञान विकसित होताना अशा बऱ्याच घटना घडत होत्या. पण एक प्रकारचं आव्हान म्हणजे छोटी आणि मोठी अशी दोन्ही प्रकारची आव्हानं या सगळ्यामध्ये होत होती बेसिकली. आणि हे आपण कधीच बोलतोय 1969च्या आधीच जवळपास 10 वर्ष आधीचं 61 मध्ये या घटना घडत होत्या. दुसऱ्या बाजूला मी युरी गागरिनचा आणि आपल्या देशाचा काय संबंध आहे असाही प्रश्न आहे. युरी गागरिन पहिला अंतराळवीर ठरल्यामुळे रशियाचा तो सगळ्या जगातल्या सगळ्या देशांमध्ये त्याला भेटीला बोलावलं गेलं. अर्थात आपल्या देशाने त्याला आमंत्रित केलं होतं, कारण आपल्या आणि रशियाचे सुरुवातीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर युरी गागरिन इथे आला, त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरूंना तो भेटला. तो मुंबईला सुद्धा आलेला आहे आणि मुंबईला शिवाजी पार्कवर त्याचं जाहीर भाषण सुद्धा झालेलं आहे. तर शास्त्रज्ञाचं किंवा अंतराळवीराचं
जाहीर भाषण आपल्या इथे झालेलं आहे. हो. मी नंतर तो एक धांडोळा घेतला की युरी गागरीन नंतर एखाद्या शास्त्रज्ञाचं शिवाजी पार्कला जाहीर भाषण झालंय का, हो. तर अद्याप झाल्याचं मला काही सापडलेलं नाही. बरं, राजकीय नेत्यांची खूप भाषणं झाली, राजकीय नेत्यांची पण शास्त्रज्ञाचं पहिलं शास्त्रज्ञाचं एकमेव ते पहिलं ठरलेलं आहे. तर त्यानंतर युरी गागरीनचा मॉस्कोच्या लाल चौकामध्ये एक प्रचंड मोठा सत्कार झालेला आहे. त्या सत्काराचंही काही एक वेगळं वैशिष्ट्य आहे की तिथे कम्युनिस्ट राजवट होती. त्यांना नंतर कळलं की अरे आपल्या लोकांनी फार मोठी कामगिरी केली, युरी गागरीन आणि त्याचा एक सहाय्यक. तर त्याला मोठा सत्कार झाला. तिथे काही धर्मगुरू आलेले होते, ख्रिश्चन धर्मगुरू. तर त्या समारंभादरम्यान एक भारी किस्सा घडलेला होता. त्यावेळी सगळ्या मानव जातीला एक उत्सुकता होती. युरी गागरीन अंतराळात गेला तर त्याला काय कुठला प्रश्न विचारला गेला असेल, तू अंतराळात गेला तर तुला देव दिसला का? देव दिसला का? अच्छा. तर त्या जाहीर कार्यक्रमात सुद्धा त्याला ख्रुश्चेव यांनी तो प्रश्न विचारला. कार्यक्रम संपल्यानंतर विचारला एका बाजूला घेऊन की युरी तुला आकाशात गेल्यावर देवाचं दर्शन झालं का? तर कम्युनिस्ट राजवट काही देव किंवा हे धर्म पाळत नाही, मानत नाही. हो. तर युरी गागरीनला थोडासा त्याला ते चुकीचं वाटलं. त्यामुळे उपरोधिकपणे तो ख्रुश्चेव त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना म्हटला उपरोधिकपणे, हो दिसला म्हणे, मला देव दिसला. तर ख्रुश्चेव त्याच्या कानात काय म्हटले की सांगू नको कोणाला. तर ख्रुश्चेव आणि युरी गागरीनची भेट झाल्यानंतर कार्यक्रम पुन्हा संपत आल्यानंतर त्याला धर्मगुरूंनी जवळ बोलावलं आणि विचारले की युरी बेटा, तू अवकाशात गेला होतास तर तुला देवाचं दर्शन झालं का? तर तिथे युरी गागरीन ठामपणे म्हटलं नाही, मला देवाचं दर्शन काही झालेलं नाहीये. त्यावेळी धर्मगुरू त्याच्या कानात म्हटले की हे कुणाला सांगू नको. क्या बात आहे. आणि या कार्यक्रमाची आणखी एक वेगळी आठवण अशी की ज्या कोरोलेव यांनी पूर्ण रशियाचा अवकाश कार्यक्रम विकसित केला होता, ज्यांच्यामुळे रशियाचा पहिला उपग्रह अंतराळात गेला होता, ज्यांच्यामुळे रशियाचा माणूस पहिला अंतराळवीर ठरला होता, त्या कोरोलेव यांचं नाव त्यावेळी रशियात तोपर्यंतही कुणालाही माहीत झालेलं नव्हतं. इकडे अमेरिकेमध्ये जर्मनीतले जे प्रमुख अभियंते होते अग्निबाण तंत्रज्ञानातले, ते ब्राऊन म्हणून होते. तर ते अमेरिकेमध्येच नंतर स्थायिक झाले. तर त्यांचा गवगवा सगळ्या जगभर होत होता आणि हे रशियातही कळत होतं की अमेरिकेचं जे अवकाश तंत्रज्ञान विकसित होत आहे ते ब्राऊन यांच्यामुळे होत आहे आणि इकडे कोरोलेव यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं. तर इकडे ब्राऊन यांनाही असं वाटायचं की रशिया एवढी पुढे चालली की यांचं प्रमुख कोण आहे अवकाश कार्यक्रमाचा, या माणसाला एकदा भेटायला पाहिजे. आणि इकडे कोरोलेव यांनाही असं वाटायचं की मला त्याला भेटायचंय, पण त्यांच्या देशाने कधी म्हणजे त्यांना देशातल्या राजवटीमुळे भेटता नाही आलं नाही. तर या बाबतीत काही लोक समन्वय तेव्हापासून साधत होते. त्याच्यामध्ये ब्रिटन मधले मार्टिन राईल म्हणून रेडिओ खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचं त्यावेळी म्हणणं असं होतं की या दोन बलाढ्य देशांनी एकत्र येऊन अंतराळ तंत्रज्ञान विकसित करावं आणि याच्याकरता ते पुढाकार घ्यायला तयार होते. तर इकडे रशियात काय घडलेलं होतं की युरीच्या पाठोपाठ 2 वर्षांनंतर व्हॅलेंटिना नावाची एक मुलगी ही सुद्धा अवकाशात जाऊन आली होती. म्हणजे ती अंतराळ वीरांगना पहिली अंतराळ वीरांगना ती पहिली प्रसिद्ध झाली. तर तिथे तिने प्रचंड संघर्ष केलेला होता. कोरोलेव यांनी ज्यावेळी अंतराळवीरांचा कार्यक्रम प्रशिक्षण विकसित केलं, मांडलं, त्यावेळी त्यांनी ठरवलेलं होतं की अंतराळवीर हा पुरुषच असायला पाहिजे, तो 74 किलो वजनाचाच पाहिजे, 5.5 ते 6 फूटच त्याची उंची पाहिजे. तर याला तिने अर्ज केला, याला तिने आव्हान दिलं आणि तिने विचारलं की पुरुषच का, महिला का नाही अंतराळात जाऊ शकत. आणि तिला थोडी पार्श्वभूमी, तिचे वडील सैनिक होते. अच्छा. अर्थातच ते पराक्रमी असल्यामुळे तिच्यामध्ये धाडस होतं, तिने काही प्रशिक्षण पूर्ण केलेलं होतं
आणि मग कोरोलेव यांना ते नियम बदलायला सांगितलं की महिलांनाही संधी मिळाली पाहिजे. हे 1963 मधलं आहे. बरं. आणि तिला ती संधी मिळाली. तिने प्रशिक्षण पूर्ण केलं आणि जगातली पहिली ती अंतराळ वीरांगना ठरली. हो. ज्यावेळी ख्रुश्चेव यांनी अमेरिकेकडे हा प्रस्ताव मांडला की आपण सहयोगातून अवकाश मोहिमा राबवू, त्यावेळी अमेरिकेकडून असं उत्तर दिलं गेलं की शक्य नाहीये, कारण आता तुमच्या महिला अंतराळात जायला लागल्यात. तर मग यांनी इकडून नकार दिल्यावर असं अमेरिकेकडून सांगितलं गेलं की ज्यावेळी मग आमची एखादी महिला अंतराळात जाईल त्यावेळी आम्ही विचार करू वगैरे. आणि तो प्रस्ताव त्यावेळी धुडकावला गेला अमेरिकेकडून. यामध्ये युरी गागरिन ज्या वर्षी अंतराळात गेला त्याचे पुन्हा अमेरिकेमध्ये फार मोठे पडसाद उमटले. अच्छा. केनेडी त्यावेळी राष्ट्राध्यक्ष होते आणि 58 मध्ये नासाची स्थापना झालेली होती. आधी तिथे अवकाश संशोधन समिती होतीच, तिचं रूपांतर नासामध्ये झालं होतं. तर त्यांनी ते नासाचे जे अवकाश कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष होते ते उपराष्ट्राध्यक्ष असायचे तिथे. तर त्यांनी 61 मध्ये उपराष्ट्राध्यक्षांना एक अनौपचारिक टाचन पाठवलं होतं. काही प्रश्न विचारले होते की नुकतंच असं कळलंय की रशियाचा अंतराळवीर अवकाशात जाऊन आलेला आहे, तर या पार्श्वभूमीवर आपल्याला अंतराळ तंत्रज्ञानात प्रगती करण्यासाठी काय करता येईल, किंवा आता सध्या जे नासामध्ये अग्निबाण विकसित होतात ते पुरेशा क्षमतेचे आहेत का, कारण आपल्याला याहीपेक्षा आणखी मोठा टप्पा गाठता येईल का. तो कुठला, तर अर्थात चंद्रावर माणूस पाठवण्याचा आणि पुन्हा तिथून त्याला सुरक्षित परत आणण्याचा. आणि मग हे सगळं येत्या दशकभरामध्ये साध्य होईल का, या सगळ्यासाठी 24 तास काम करण्याची आपल्या अभियंत्यांची तंत्रज्ञांची तयारी आहे का, असं एक ते प्रश्न विचारणारं टाचन होतं. आणि त्याची उत्तर, त्या टाचनावर काय उत्तर मिळाली हे फारसं नाही सापडत. पण त्यावेळी अमेरिकेच्या संसदेमध्ये केनेडी यांनी जाहीर करून टाकलं की रशियाने फक्त अंतराळवीर पृथ्वीच्या अवकाशात पाठवलाय. येत्या दशकाच्या आतच अमेरिकेचा माणूस हा चंद्रावर जाईल आणि चंद्रावरून पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येईल. बरं. आणि मग आधीचं शीतयुद्ध, नंतर अवकाश स्पर्धा, आता ही अवकाश स्पर्धा चांद्र स्पर्धेमध्ये कन्वर्ट झाली. वा, खूपच फॅसिनेटिंग आणि मनोवेधक असा इतिहास आहे. तर या सगळ्या गोष्टी साधारणतः किती 1961 ते पुढे 69च्या मधल्या टप्प्यामधल्या या घटना आहेत. ओके. आणि मग 69ला जे झालं ते अमेरिकेनं केलेलं पहिलं चंद्रावरचं त्यांचं ते पहिलं पाऊल पडलं. नील आर्मस्ट्रॉंग त्याचं ऍस्ट्रॉनॉट होता. तर त्या मोहिमेविषयी आता आपण थोडंसं बोलूया की ते जे पहिलं जे पाऊल पडलेलं आहे चंद्रावरती, तर ती मोहीम कशी आखली गेली आणि त्याच्याही पुढे मला यायचं आहे की त्याच्याबद्दलच्या अनेक कॉन्ट्रोवर्सीज आहेत, त्याच्याविषयी आपण बोलूया. पण त्या मोहिमेचं एकूण नियोजन, त्याचा उद्देश आणि त्याचं एक्झिक्युशन कसं होतं? राष्ट्राध्यक्षांनी एकदा जाहीर केल्यानंतर मग नासा कामाला लागले असं म्हणता येईल. हो. पण आता थेट चंद्रावर अग्निबाण तयार करायचा आहे, सगळी शिधा सामग्री बरोबर घ्यायची आणि चंद्रावर जायचा असा सोपा प्रवास नव्हताच. एकतर चंद्राची पूर्ण पाहणी करणं गरजेचं होतं. पृथ्वीच्याच वातावरणामध्ये जास्तीत जास्त दिवसांसाठी अंतराळवीरांना प्रशिक्षण देणं आवश्यक होतं. मग त्या दृष्टिकोनातून एक्सप्लोरर नावाच्या काही मोहिमा अमेरिकेने आखल्या. एक्सप्लोरर चंद्राचं निरीक्षण करण्यासाठी. पृथ्वीच्या वातावरणात अवकाशवीरांचं प्रशिक्षण करण्यासाठी जेमिनी मोहिमा राबवल्या. अंतराळवीरांचं जमिनीवरचं प्रशिक्षण करण्यासाठी मर्क्युरी मोहिमा राबवल्या. आणि हे सगळं जाहीर अमेरिका करत होते. म्हणजे पूर्ण पूर्वतयारी त्याची. पूर्वतयारी. अच्छा. एक्सप्लोरर अवघ्या काही 3 वर्षामध्ये त्या मोहिमा संपल्या. एक्सप्लोरर 10 ते 11 मोहिमा झाल्या. बरं. म्हणजे चंद्रावरच्या भूमीची 1 मीटर रिझॉल्युशन मध्ये त्यांनी माहिती मिळवली होती. काही लाखो छायाचित्र
त्यावेळी अमेरिकेने प्राप्त केली बरं. एक्सप्लोररच्या माध्यमातून. चंद्राभोवती ऑर्बिटर काही उपग्रह पाठवले, त्यांनी निरीक्षण केले. म्हणजे असं म्हटलं जातं की 95% चंद्र न्याहाळला गेला होता चंद्राच्या वातावरणातून. मर्क्युरी 7 म्हणजे त्यांनी 7 अंतराळवीरांचं प्रशिक्षण सुरू केलं, ज्याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग होता, इतरही काही जण होते. आणि यांच्यासाठी जेमिनी नावाच्या मोहिमा त्यांनी राबवल्या. तर या जेमिनी मोहिमा पृथ्वीच्याच वातावरणामध्ये होत्या. तर जेमिनी मोहिमांदरम्यान काही वेळा त्यांना यश मिळायचं, काही वेळा अपयश. म्हणजे अवकाशातून खाली येताना काही अडीअडचणी निर्माण व्हायच्या. तर जेमिनी मोहिमांदरम्यान काही अडचणी ज्या निर्माण झाल्या त्याच्यावर मात करून नील आर्मस्ट्रॉंग सुरक्षितपणे पृथ्वीवर आलेला होता. आणि त्यामुळे त्याचं एक कौशल्य लक्षात घेऊन त्याची निवड नंतर झाली. त्यांनी अनेक अंतराळवीर प्रशिक्षित केले. अच्छा. तर हे प्रशिक्षित झालेल्या अंतराळवीरांची ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स अमेरिकेमध्ये झाली, त्यावेळी अर्थातच ही सगळी तयारी होताना अमेरिकन नागरिकांमध्ये किंवा तिथल्या समाजामध्ये की आपला देश हे का करतोय विनाकारण, चंद्रावर जाऊन असं काय मिळणार आहे किंवा काय याच्यामध्ये हा कशासाठी पराक्रम गाजवायचा आहे, अशाही मताचे लोक होते. एवढा पैसा जो खर्च होणार आहे हा पण दुसऱ्या कामासाठी वापरता येईल किंवा विकसनशील देशांना हा निधी का दिला जात नाही, असाही प्रश्न त्यावेळी विचारत होती तिथली प्रसार माध्यम. तर या संदर्भात ज्यावेळी अंतराळवीरांची जी एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आपला देश हा का माणसाचा जीव का धोक्यात घालतोय, हा महत्वाचा एक प्रश्न होता. तर त्या अंतराळवीरांना प्रश्न विचारला गेला की ठीक आहे, आपल्या देशाने हे सगळं तंत्रज्ञान विकसित करत चाललाय देश, तुम्हाला आत्मविश्वास आहे का की तुम्ही चंद्रावर जाऊन सुरक्षित परत याल, म्हणजे तुमचं काय बरं वाईट काही घडणार नाही, तुम्ही ठाम आहात का वगैरे, तुमच्यापैकी किती जणांना विश्वास आहे की आपण जिवंत परत येऊ वगैरे. तर सगळ्या अंतराळवीरांनी हात वर केले होते आणि आमची ती तयारी, कारण आम्ही हे सगळं प्रशिक्षण घेतलंय, आमचा या सगळ्या टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे. तोपर्यंत चंद्राच्या वातावरणाचा, तिथल्या भूपृष्ठाचाही अभ्यास झालेला होता. तिथलं वातावरण कसं असेल, तापमान कसं असेल किंवा तिथल्या वातावरणात कुठले तीव्र ऊर्जेची किरणं असतील आणि काही मोजके काही प्रयोग करायचे याची आखणी होत होती. या दरम्यान पृथ्वीवर जी विवरं आहेत त्या विवरांकडे म्हणजे भावी चांद्रवीरांना अमेरिकेतल्या संस्थांनी नेलेलं होतं तिथे प्रशिक्षण देण्यासाठी. दुसऱ्या बाजूला त्यांना पृथ्वीच्या वातावरणातच चंद्रावर उतरण्याचंही प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं. आणि अपोलो जी मोहीम राबवायची होती ती अपोलो 1 पासून त्यांनी सुरुवात करायचं ठरवलं. तर प्रत्येक मोहिमेमध्ये 3 अंतराळवीर पाठवायचं ठरवलेलं होतं. मग जे चांद्रयान जे तयार होणार होतं त्याचे साधारण 4 ते 5 भाग असणार होते. पृथ्वीच्या वातावरणातून निघाल्यानंतर अग्निबाण तर इथे खाली पडणार होते. मग चांद्रयानाचे जे 4 भाग होते त्यातला एक इंधनाचा भाग, त्याच्या पुढे नियंत्रणाचा भाग जो परत पृथ्वीवर परत येण्यासाठी त्यांना गरजेचा होता. त्याच्या पुढे चंद्रावर उतरणारा जो एक भाग होता त्याचे 2 उपविभाग होते असं म्हणता येईल. 2 कॅप्सूल्स होत्या एकमेकांना जोडलेल्या, म्हणजे त्या दोन्ही उतरणार होत्या. आणि त्याच्यापैकी एका कॅप्सूल मधून पुन्हा उड्डाण करून हा जो आधीचा जो एक भाग होता, कोलंबिया त्याला नाव दिलं होतं, तर त्याला तो जोडला जाणार होता. मग तो पुन्हा एक भाग तिथेच पडणार होता. मग हा इंधनाचा आणि अंतराळवीरांचं एक कंट्रोल हा पृथ्वीकडे परत येणार होता. आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरताना पुन्हा इंधनाचा भाग वातावरणाच्या बाहेरच सोडून दिला जाणार होता. आणि शेवटचं जे कॅप्सूल आहे ते पृथ्वीपर्यंत येणार होतं. मग ते पृथ्वीच्या वातावरणात येताना त्याच्या हवाई छत्र्या उघडणार होत्या आणि ते अलगद किंवा हळुवारपणे अंतराळवीर परत येणार होते. असा ही सगळं तंत्रज्ञान असं विकसित झालेलं होतं. आणि
पण याच्या असंख्य अनेक चाचण्या होणार होत्या. बरोबर. तर त्याच्यापैकी अपोलो 1 ज्यावेळी ही चाचणी म्हणजे उड्डाण मंचावरच चाचणी होत असताना तिथे काही सेकंदामध्ये अवकाशयानाच्या विद्युत सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि 6 ते 7 सेकंदामध्ये पूर्ण ते इंधनाचा स्फोट झाला आणि 3 अंतराळवीर काही सेकंदामध्ये ठार झाले. अमेरिकेला हा फार मोठा धक्का किंवा फार मोठा एक अडथळा निर्माण झाला. त्यानंतर अपोलो 2, 3 आणि 4 या मोहिमाच त्यांनी रद्द केल्या. अच्छा. दुसऱ्या बाजूला रशिया सुद्धा चंद्रावर लँडर उतरवत होती. ऑर्बिटर त्यांचे चंद्राभोवती फिरत होते आणि रशिया त्यावेळी रोबोटिक तंत्रज्ञान वापरून माणूस न पाठवता चंद्रावर लँडर उतरवायचं, त्याचा यांत्रिक हात बाहेर येईल, तो यांत्रिक हात तिथे जमिनीचं खोदकाम करेल, तिथले घटक घेईल, ते त्या इकडे येणाऱ्या कॅप्सूलमध्ये टाकेल आणि पुन्हा त्याचं उड्डाण होईल आणि तो भाग अवकाशयानाचा पुन्हा पृथ्वीवर येईल. माणसाला संकटात न टाकता बरोबर चंद्रावरचे घटक घेऊन येण्यासाठी रशिया हा प्रयत्न करत होते. पण त्या दृष्टीने त्यांचं जे सुटेबल योग्य असं सुयोग्य अवकाशयान विकसित एका बाजूला होत होतं, पण त्यांच्याकडे त्याकरता लागणारे अग्निबाण विकसित झालेले नव्हते. रॉकेट तेवढ्या मोठ्या अवकाशयानासाठी. बरं. आणि त्यावेळी कोरोलेव नव्हते तिथे, त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं. कोरोलेव यांची आठवण अशी की त्यांचं निधन झाल्यानंतर रशियामध्ये एक प्रमुख चौक आहे, त्यांचा चौक आहे, त्या चौकामध्ये अशा खूप ज्या महत्वाच्या व्यक्ती असतात त्यांचं तिथे स्मारक उभारलं जातं. कोरोलेव यांचं स्मारक उभारल्यानंतर कोरोलेव रशियामध्ये माहीत झाले की अरे रशियाच्या अवकाश तंत्रज्ञानाचे जनक कोरोलेव होते म्हणून, आणि मग ते सगळ्या जगाला समजले. अच्छा. तर असं ते त्या व्यक्तीचं एक काय म्हणू दुर्दैव म्हणतात. इकडे अमेरिकेने मग पुन्हा बऱ्याचदा शिकत अपोलो 6, 7 या मोहिमा केल्या. आणि पहिल्यांदा चंद्राकडे माणूस अपोलो 8 मोहिमेद्वारे गेलेला आहे. बरं. त्याने ती चंद्राभोवती फेरी मारून 3 अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आले होते. त्यानंतर अपोलो 9 ही एक मोहीम झाली. ती मोहीम पृथ्वीच्याच वातावरणामध्ये सुमारे 9 दिवस अंतराळवीर प्रवास करत होते. चांद्र प्रवास किंवा चांद्र मोहीम ही फार तर 6 दिवसांची होती, पण 9 दिवसांची त्यांची चाचणी घेतली गेली. अपोलो 10 या मोहिमेद्वारे चांद्रवीर पुन्हा अंतराळवीर चंद्राभोवती गेले, चंद्राकडे गेले. चंद्राभोवती त्यांनी काही कक्षीय भ्रमण केली. चंद्राच्या भूमीवर ते फक्त 15 किलोमीटर खोलपर्यंत जाऊन आले, पण ते चंद्रावर उतरले नाहीत, कारण त्यावेळी ती मोहीम तशी आखलेलीच नव्हती. 15 किलोमीटर ते अंतर होतं, अंतर राहिलेलं. हो, कारण त्यांना तेवढंच टास्क दिलेलं होतं, म्हणजे ती रंगीत तालीम होते. आणि मग अपोलो 11 ही खूप गाजावाजा झालेली मोहीम, सगळ्या जगामध्ये तिची जाहिरात झालेली होती. पण जाहिरात करताना नासाने काही ओळी जाहीर केल्या होत्या की आम्ही चंद्रावर माणूस पाठवत आहोत, जे आम्ही दशकभरापूर्वी एक आव्हान स्वीकारलं होतं ते आम्ही आज पूर्ण करतोय. पण जर काही कारणास्तव काही धोका निर्माण झाला, काही समस्या उद्भवली, तर आम्ही अंतराळवीरांना परत आणू, असा एक काही नम्रपणा त्यांनी दाखवलेला होता. आणि अर्थातच मग 16 जुलैला अपोलो 11 चंद्राकडे झेपावलं, अपोलो 11 यान. त्याच्या आधी 13 जुलैला अनेक वेळा अपयशांचा सामना करत रशियाने प्रचंड शक्तीचा एक अग्निबाण विकसित केला, ज्याचं इंधन पुरणार होतं. पुढचं त्यांचं ल्युना 15 हे अवकाशाने त्यांनी विकसित केलेलं होतं. त्याच्यामध्ये रोबोटिक तंत्रज्ञान होतं. आणि अमेरिकेच्या आधीच
ते चंद्रावर जाऊन चंद्रावरचे घटक गोळा करून ते पृथ्वीवर परत येणार होते. हो. त्याच्या आधी त्यांना काही यश मिळालेलं होतं. त्यांनी सुद्धा अनेक प्राणी कासवांना त्यांनी पाठवलेलं होतं. त्याआधी त्यांचं झॉन्ड नावाचं एक अवकाशयान चंद्राभोवती फिरून आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कासव होता. बरं. आणि कासवाच्या प्रकृतीवर काहीही परिणाम झालेला नव्हता त्यांना आढळलं. अच्छा. आणि ते कासव घेऊन आलेली जी कुपी आहे ती आपल्या हिंदी महासागरातच उतरलेली होती. मग आपली मुंबई मध्ये ती जहाजावरून आणली गेली आणि मुंबईतून खास विमानाने त्यावेळी रशियामध्ये पाठवली होती. असा आपल्या देशाचा यांच्याशी सगळ्यांशी संबंध आलेला आहे. मग इकडे 16 जुलैला निघाल्यानंतर हा एक वेगळा विक्रम माणूस रचणार होता. हो. कारण तेवढा आत्मविश्वास त्याला आलेला होता आणि तो प्रवास अत्यंत रोमांचकारी होता. चंद्राकडे जायचं होतं. चंद्र दिसत होता. म्हणजे आधी जाऊन आलेले होते पण ही जी मोहीम होती तिथे चंद्रावर पाऊल उतरणारच होते. हो. त्यामुळे तिची उत्सुकता फार वेगळी होती. हो. आणि तिथे जे काही मोजके काही प्रयोग त्यांना करायचे होते तेही प्रयोगाची उपकरणही बरोबर होतीच त्यांच्या. आणि 3 दिवसांच्या प्रवासानंतर नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स अच्छा हे तिघेजण तिथे गेले. मायकेल कॉलिन्स हा चंद्राभोवतीचे यान फिरत राहणार होतं. त्या यानाचा भाग त्याच्यामध्येच तो थांबणार होता आणि हे दोघे जण उतरणार होते, एडविन आणि नील आर्मस्ट्रॉंग. 2 दिवसांचा प्रवास. अर्थात आधीचे जे अनेक प्रवास झाले त्यावेळी चंद्रापर्यंतच्या मार्गामध्ये कुठले संदर्भ ठेवायचे ताऱ्यांचे, हा सगळा प्रवास असा ठरलेला होता. कारण अंतराळातला प्रवास होता. तर त्याबरोबरच ते सगळे पुढे चालले. त्याची खूप वर्णनं केली त्यांनी. त्यांना पाठीमागे राहिलेली पृथ्वी कशी दिसत होती, जवळ येणारा चंद्र कसा दिसत होता. मग पुन्हा चंद्राभोवती काही कक्षीय भ्रमण करून त्यांनी ट्रँक्वेलिटी नावाचं विवर ठरवलेलं होतं उतरण्यासाठी. त्याप्रमाणे त्यांनी ती जागा शोधली. कारण चंद्रावर उतरण्यासाठी जागा सपाट पाहिजे होती, उतार नको होता. एखाद्या बाजूला दरी नको होती, एखाद्या बाजूला मोठा डोंगर नको होता, टेकडी सुद्धा नको होती. आणि जास्तीत जास्त सपाट प्रदेश नजरेत यावा किंवा हे त्यांना अपेक्षित होतं. आणि थेट उतरण्याआधी माणसाने जेवढं काही जाणून घेतलं होतं तिथल्या पृष्ठभागाबद्दल, तिथल्या वातावरणाबद्दल, तर हे त्याला प्रत्यक्षात दिसणार होतं गेल्यावर. तर अंतराळयानाच्या ज्या काही खिडक्या होत्या वेळेच्या आधीच जवळपास 2 तास तिथे गेले होते. आणि मग त्याने तो अगदी काही सेकंदांचा सुद्धा लॉग रेकॉर्ड केला गेलेला आहे, म्हणजे त्यांच्या मोहिमेचा. आणि ते सगळे खूप डिटेल्स आपल्याला वाचायला मिळतात. अच्छा. मग त्याची वर्णनं कुठल्या अशा पुस्तकात किंवा साहित्यात आलेली आहेत का पूर्ण? म्हणजे ही सगळी जी मोहीम आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे अनुभव आहेत याचं डॉक्युमेंटेशन कुठं झालेलं आहे का? याचं डॉक्युमेंटेशन त्या लोकांनी केलंय, म्हणजे तिथल्या चांद्रवीरांनी, नील आर्मस्ट्रॉंग यांनी त्यांची आत्मचरित्र लिहिली, त्यांची प्रवास वर्णनं लिहिलीत. मराठीमध्ये जे लिहिलं गेलं ते अपोलो 11 पुस्तकाच्याच माध्यमातून. बरोबर. आणि हे लिहिताना मी ज्यावेळी ते लॉग सगळे त्यांचे अभ्यासले नासाचे, बरोबर, त्यावेळी असं वाटायचं की लिखाण बाजूला ठेवा आणि ते वाचत बसावं, कारण त्यात खूप डिटेल्स होते. म्हणजे त्यांची जे नियंत्रण कक्ष होता तिथल्या लोकांशी काय वादविवाद झाले, खडाजंगी झाली, या सुद्धा गोष्टी जरा वेगवेगळ्या आणि अनेक मोहिमांच्या. म्हणजे केवळ अपोलो 11 नाही, तर काही वेळेला अंतराळवीरांना अवकाशामध्ये गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे त्रास व्हायचे. मग इकडे डॉक्टरांचं पथक त्यांना सल्ला द्यायचं. त्यावेळी मग अंतराळवीरांचा आणि त्यांचा एकमेकांमध्ये झालेलं संभाषण, काही वेळेला टोकाला पण गेलेले संभाषण. तर आता हे अपोलो 11च्या बाबतीत ज्यावेळी नील आर्मस्ट्रॉंग उतरत होता त्यावेळी आणि हे त्यावेळी त्यांना अगदी जे वर्णन केलं तसाच तो चंद्र दिसायला लागला. आणि मग ते जे लँडर होतं त्याच्या खाली जवळपास 15 मीटरचा एक सेन्सर त्यांनी लावलेला होता. आणि मग ज्यावेळी ते हळुवारपणे खाली उतरताना त्यांना ती धूळ तिथली हवेत उडायला लागली तिथल्या, कारण यानातून
काय म्हणू आपण, वाऱ्याचा जो बाहेर पडत होता. आणि त्या यानाला ईगल नाव दिलेलं होतं. बरं. प्रत्येक अवकाश मोहिमेला एक वेगळं चिन्ह, एक वेगळं नाव दिलं जायचं प्रत्येक भागाला. त्याचं एक टेक्नॉलॉजिकल कारण असं की कम्युनिकेशन करताना, एकमेकांना सांगताना ते प्रत्येक वेळी टेक्निकलच नाव, नंबर नको म्हणून ते अशी वेगवेगळी नाव दिली. ती खूप गमतीदार नाव आहे. तर नील आर्मस्ट्रॉंगचा जो पहिला संदेश इकडे मिळाला की ईगल हॅज लँडेड, तो मानवी इतिहासामध्ये महत्वाचा ठरला. अच्छा. आणि मग ठरलेल्या वेळेच्या काही तास आधी ते गेले होते तिथे. त्याला अर्थातच इकडनं विचारलं गेले की तुला चंद्र कसा दिसतोय, तर त्याने तेच सांगितलं की जे आपण जाणून घेतलं होतं चंद्राविषयी तसंच दिसतं इथे. सगळी काळसर जमीन, बाहेर सगळी म्हणजे तो उतरलेला नव्हता, राखाडी कलरची पृष्ठभाग दिसतोय आणि सूर्याचा प्रकाश येतोय पण तो वेगळा तिथे जाणवत होता वातावरण नसल्यामुळे. आणि मग त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आणि मग ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा नील आर्मस्ट्रॉंग बाहेर आला. बाहेर येताना त्याने ती जी शिडी होती त्या शिडीला पहिल्यांदा कॅमेरा जोडला तिथे. बरं. आणि मग तो शिडीकडे तोंड करून खाली उतरला. आणि मग त्यावेळी इकडे आपल्या देशामध्ये युनिव्हर्सल टाइम नुसार मध्यरात्र झालेली होती. बरं. तर मग त्याचं एकदाचा तो म्हणजे डावा पाय त्याने अगदी ते आहे ते चित्रीकरण झालेलं आहे, तो चंद्राच्या भूमीवर टेकवला आणि मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत एक अभूतपूर्व पराक्रम घडला. अर्थात की माणूस पृथ्वी सोडून चंद्रावर गेला होता, उतरला होता. मग खाली उतरल्यावर त्याला इकडे काय सांगितलेलं होतं की ही पहिलीच मिशन आहे चंद्रावर उतरण्याची. उतरल्यावर पहिलं काय कर की तुला जे काही दिसेल ते पहिलं गोळा कर, जे गोळा करता येईल तेवढं, कारण कदाचित तिथे काय नाही माहित नाही. काही वातावरणात काही बदल झाले किंवा तुम्हाला काही त्रास झाला, जरी तुमचा स्पेस सूट हे तापमान सहन करणार असेल तरी कदाचित पटकन परत यायचं ठरलं तर येताना काहीतरी बरोबर पाहिजे. तर मग ते त्याने त्याचे पॉकेट किंवा त्या काही केसेस होत्या त्यामध्ये ते काही तिथले दगड माती घटक गोळा केले. पण मग निवांत, म्हणजे तिथे काही धोका नाही असं त्याला जाणवलं. तो काही पावलं फिरला आणि मग त्याने कळवलं की म्हणजे आपल्याकडे कोळशाची वखार असेल पूर्वी असायच्या, तर त्याच्यामध्ये त्या कोळशाचा एक थर असा साठतो, त्याच्यातून चालताना जसं आपल्याला अनुभव येतो अगदी तसाच अनुभव मला इथे येतोय. आणि मग त्याने एडविनला बोलवलं आणि मग एडविनही त्याच्या पाठोपाठ आला. नील आर्मस्ट्रॉंग अंतराळयानातून बाहेर आला, तो काही पावलं फिरला आणि त्याने मग काही धोका नाही याची त्याला जाणीव झाल्यानंतर त्याने मग एडविनलाही बाहेर बोलावलं. अच्छा. आणि एडविन बाहेर आल्यानंतर मग त्यांनी तिथे एका फलकाचं अनावरण केलं की हिअर द मेन फ्रॉम अर्थ हॅज अराइव्ड हिअर वगैरे अशी ती नेम प्लेट होती. बरं. तिचं अनावरण केलं. त्याच्यानंतर त्यांनी अपोलो 1च्या सगळ्या तिघा अंतराळवीरांची काही स्मृतिचिन्ह आणलेली होती ती तिथं ठेवली. अपोलो 1च्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या देशाचा आणि संयुक्त राष्ट्राचा ध्वज तिथे फडकवला. बाकीच्या काही राष्ट्रांचे ध्वजही त्यांनी चांद्रभूमीवर काही वेळ ठेवले, पुन्हा ठेवले. त्यानंतर वैज्ञानिक उपकरणं त्यांनी बाहेर काढली, ती तिथे उभारली, ठेवली. त्याच्यामध्ये भूकंपाचं मापन करणारं एक यंत्र होतं. त्याच्यानंतर एक अल्युमिनियम फॉइलचा एक तक्ता होता, त्याच्यावर सूर्यकिरणांमुळे किती परिणाम झालाय हे त्यांना तपासायचं होतं. तो पुन्हा गुंडाळून त्यांनी परत आणला. बरं. त्यानंतर एक परावर्तन करणार एक आरसा होता भिंगांनी तयार झालेला, तो त्यांनी तिथे ठेवला, ज्याच्यावर पृथ्वीवरून एक लेझर लाईट सोडली जाणार होती आणि परावर्तन होऊन आपल्याला तो अजूनही तिथे आरसा आहे. अच्छा. आणि अजूनही प्रयोग केले जातात. आणि मग त्यांनी अर्थात चांद्रभूमीवरचे घटक गोळा केले. राष्ट्र त्यांच्या देशाचा झेंडा तिथे फडकवला
आणि राष्ट्राध्यक्षांशी त्यांनी संवाद साधला. आणि त्यावेळी नील आर्मस्ट्रॉंगने जे उद्गार काढले की चांद्रभूमीवरचं हे पहिलं पाऊल हे माणसाचं एक पाऊल आहे, पण मानवतेसाठी ती उत्तुंग झेप ठरेल. झेप आहे. वा वा वा. आणि या सगळ्याचा उपयोग अर्थातच पुढे मानवतेसाठीच होईल वा. अशी त्याने अपेक्षा व्यक्त केली. मस्त. त्यांना तिथं ज्या वेळेला ते उतरले चंद्रावरती तेव्हा तिथं त्यांना चॅलेंजेस काय काय जाणवली मुळामध्ये त्या प्रवासामध्ये सुद्धा आणि प्रत्यक्ष उतरल्यावर सुद्धा? प्रवासातले चॅलेंजेस म्हणजे आधी सगळ्या मोहिमा तपासल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे प्रवासात काही चॅलेंजेस नव्हते. बरं. वेळेआधी गेल्यामुळे ते थोडा वेळ थांबून उतरले. मग त्यांना नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळाला की तुमची मोहीम संपलेली आहे. त्यांनी घटक वगैरे गोळा करून ते फार व्यवस्थित ठेवले, त्याच्या बॅग्स वगैरे कॅप्सूल मध्ये ठेवल्या, कारण या वर गेल्यानंतर पुन्हा दुसरीकडे शिफ्ट करायच्या होत्या. आणि त्यांचं पहिली मोहीम संपल्यानंतर त्यांना वजन कमी करायचं होतं, म्हणजे अनावश्यक ज्या वस्तू होत्या त्या त्यांनी तिथेच ठेवल्या. म्हणजे जमीन खोदण्यासाठी काही छोटीशी कुदळ असेल, काही हातोडे असतील, हे सगळं त्यांनी तिथे ठेवलं. त्यांच्या बुटांवर पण काही वेगळे कव्हर्स होते, ते सुद्धा त्यांनी तिथे ठेवले. आणि ज्यावेळी ते परतीच्या प्रवासाला येण्यासाठी म्हणून जे ईगल जे लँडर होतं त्याच्या वरच्या भागात ज्यावेळी आले, जे ईगलच्या खालच्या भागाचाच लॉन्चिंग पॅड म्हणून उपयोग होणार होता, तर येताना एक अनपेक्षित घटना घडली. ती म्हणजे नील आर्मस्ट्रॉंगच्या पायाला तिथली बरीचशी ती माती लागलेली होती, म्हणजे ती चुरचुरणारी माती अशी. तर अंतराळयानात आल्यानंतर त्याचा पाय निसटला, पाय त्याचा, आणि अंतराळयानातल्या डॅशबोर्डवर नील आर्मस्ट्रॉंग आदळला. तर त्यामुळे झालं काय की त्या डॅशबोर्डवर जे काही कळफलक, जे स्विचेस, ज्याला टॉगल स्विच म्हटलं जातं, असे काही स्विचेस होते, तर त्यातला एक स्विच मोडला, तिथे तुटला. आणि प्रश्नचिन्ह ना की परत काही तेवढी त्यावेळी प्रोव्हिजन नव्हती, दुसरं यान येणार आणि यांना घेऊन जाणार. तर त्यावेळी त्यांनी त्यांचा जो मेटल केस असलेला जो बॉल पेन होता, तो बॉल पेन त्या टॉगल स्विचच्या स्लॉटमध्ये टाकून तो टॉगल स्विच सुरू केला, आणि ज्यातून मग ती पुन्हा जे काही त्या यानाचं इंजिन होतं ते सुरू झालं, आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. आणि मग परतीच्या प्रवासामध्ये त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला, म्हणजे काय दिसलं, कसा होता चंद्र, सगळ्यांनीच विचारलं. मग त्यावेळी पुन्हा नियंत्रण कक्षातून इतरांना सांगितलं जायचं, तिथे बसलेल्या अन्य वैज्ञानिकांना, की आता थोडी सबुरी येऊ द्या त्यांना इकडे वगैरे. आणि मग पुन्हा 3 दिवसांच्या प्रवासानंतर ते ठरलेल्या ठिकाणी सागरामध्ये अर्थात त्यांचं लँडिंग झालं. शेवटची जी नियंत्रण कॅप्सूल होती ती योग्य वेळी पृथ्वीच्या वातावरणात शिरली, योग्य वेळी त्या हवाई छत्र्या उघडल्या गेल्या, आणि अमेरिकेचं नौदल आणि सगळंच जे फौजफाटा होता तो तयार होता तिथे. आणि मग त्यांना काही लगेच घेतलं गेलं नाही. त्या जहाजामध्ये जे समुद्रामध्ये जे जहाज होतं त्या जहाजामध्ये लगेच घेतलं गेलं नाही. त्यांना तिथेच पहिल्यांदा निर्जंतुक करण्यासाठी किंवा काही संसर्ग होऊ नये म्हणून त्यांच्यावर काही पावडरचा स्प्रे वगैरे फवारण्यात आला. पुन्हा त्यांना तिथूनच क्वारंटाईन केलं होतं. क्वारंटाईन आता कोरोनामुळे माहित होतं, तर त्यावेळी 15 दिवस ते क्वारंटाईन शेलमध्ये होते. आणि 15 दिवसानंतर बाहेर आल्यानंतर मग त्यांचे कुटुंबीय त्यांना काचांच्या पलीकडून बघत होते. मग त्यांचे अमेरिकेमध्ये काय आणि जगभरातल्या सगळ्याच देशांमध्ये जंगी स्वागत झाले. अमेरिकेमध्ये कित्येक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या, टिकर टेप उडवली जाते, आणि सगळेच त्यांच्या स्वागतासाठी सेलिब्रिटी जे कोणी असतील ते अमेरिकेमध्ये, आपल्या देशामध्ये. पुन्हा हे 3ही अंतराळवीर ते आता चांद्रवीर झाले होते, पहिले चांद्रवीर, आणि मग आपल्या देशातही येऊन गेले ते. त्यांनी TIFR ला भेट दिली होती.
पुन्हा चंद्रावरून आणलेल्या घटकांपैकी काही घटक त्यांनी आपल्या देशालाही सुपूर्त केलेले आहेत. इथे आल्यानंतर ते पहिल्यांदा मुंबईला आले. मुंबईतल्या विमानतळावरून आझाद मैदानापर्यंत त्यांची खूप मोठी यात्रा, शोभायात्रा काढली गेली. तिथून ते TIFR मध्ये गेले. TIFR मध्ये त्यांना डॉक्टर विक्रम साराभाईंची त्यांची भेट झालेली आहे. त्यानंतर त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना हे अंतराळवीर भेटले आणि मग पुढे आपल्या देशाचाही आपला सहभाग तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. एक विशेष म्हणजे ज्या वर्षी माणूस पहिल्यांदा चंद्रावर गेला त्या वर्षी आपल्या इथे इस्रोची स्थापना झालेली आहे, त्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी. अच्छा. पण या पहिल्या मोहिमेवरून म्हणजे अपोलो 11 वरून काही कॉन्ट्रोवर्सी सुद्धा आहेत, जसं की पायाचा ठसा कसा काय तिथं उमटू शकतो किंवा तिथं जो काही ध्वज त्यांचा फडकताना दिसतो तिकडे तर वातावरणच नाहीये. तर मग या कॉन्ट्रोवर्सीज बद्दल तुम्ही काय सांगाल? सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणून घेतलं तर या कॉन्ट्रोवर्सी खरं तर नसायला नकोत. बरं. पायाचा ठसा उमटणं स्वाभाविक आहे, कारण जर एखाद्या ठिकाणी 12 ते 15 सेंटीमीटरची धूळ किंवा माती असेल तर तिथे तुमच्या बुटांचा ठसा उमटतोच. हो. आणि तिथे वातावरण नसल्यामुळे तो तसाच राहू शकतो कित्येक दिवस. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, ध्वज फडकताना का दिसतो, तर याची एकतर याची दोन कारण आहेत. मुळात ध्वज तिथे कसा दिसतो तर त्यांनी ध्वज ज्या दांडीला उभारलेला होता त्याच्यावरती सुद्धा एक आडवी दांडी होती. त्यामुळे तो अमेरिकेचा राष्ट्रध्वज हा बरोबर चौकोनी त्या अवस्थेमध्ये राहिलेला आयताकृती, आणि तो एकतर प्लास्टिकचा होता ध्वज. अच्छा. आणि त्यावेळी जे ट्रान्समिशन टीव्हीचं व्हायचं त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असायच्या, त्याच्यामुळे ते स्कॅनिंग प्रोसेस असल्यामुळे ते चित्र आपल्याला असं थोडं हलताना दिसायचं. जे जुन्या काळी ज्यांनी टीव्ही पाहिलाय त्यांना माहित आहे ते. त्यामुळे तो ध्वज काही लोकांना तो असं वाटायचं की हा फडकतोय की काय, तर ध्वज फडकत नव्हता, पण तो काय म्हणू आपण एका ध्वजाच्याच अवस्थेमध्ये दिसत होता. बरं. आणखी काय अशा कॉन्ट्रोवर्सीज किंवा विरोधाभास असे काय होते का याच्यामध्ये? विरोधाभास असे म्हणता येतील की एका बाजूला माणूस चंद्रावर गेला, रशियाने अनेक तंत्रज्ञानामध्ये त्यांचा ठसा उमटवला. त्यांनी चंद्रावरूनही नंतर काही घटक घेऊन आले ते. या सगळ्या प्रवासामध्ये माणूस एका बाजूला इतकी कर्तबगारी केलेला माणूस, पण बऱ्याचदा काही अंतराळवीर किंवा ज्या काही संस्था आहेत तिथे मानवी स्वभाव किंवा माणूस काही गोष्टींचा आधार शोधतो. तर याही गोष्टी घडत होत्या. म्हणजे अंतराळयानामध्ये एखाद्या म्हणजे एक माणसाची एखादी काही श्रद्धा असेल किंवा तो एखाद्या गोष्टीला मानत त्या गोष्टी तिथे ते लावून ठेवायचे. म्हणजे घोड्याचा नाल पण काही अंतराळयानांमध्ये काही अंतराळवीर ठेवायचे. त्याच्यानंतर ज्यावेळी उड्डाणं यशस्वी व्हायची त्यावेळी काही प्रथा वेगवेगळ्या निर्माण झाल्या. म्हणजे उड्डाण यशस्वी झालं की टाय कापून टाकायचा कात्रीने. रशियामध्ये अशा वेगवेगळ्या प्रथा किंवा सुरू झाल्या. आता त्या कदाचित बंदही झालेल्या असतील. आपल्याकडे जसा लिंबू ठेवला जातो त्याचं पण मध्ये खूप गाजलं प्रकरण. तर तो एक मानवी स्वभाव आहे. म्हणजे जरी विश्वास असला, आत्मविश्वास असला तरी काय म्हणू की कुठेतरी माणूस कमकुवत असेल मानसिक दृष्ट्या, तर हे येतं. हे फारसं महत्वाचं नाही, पण मानवी स्वभावाचे पैलू मानले जातात. या सगळ्या म्हणजे माणसाची पहिली समानव चांद्र मोहीम पाहिल्यानंतर, अभ्यासल्यानंतर मग सगळ्या जगाला एक प्रचंड एक सुखद धक्का म्हणता येईल किंवा एक प्रचंड आत्मविश्वास मिळाला. की मग त्यावेळी माणूस चंद्रावर जाण्याआधीचा कालखंड आणि माणूस चंद्रावरून परत आल्यानंतरचा कालखंड असं जग विभागलं गेला. म्हणजे काही जे अपोलो 11च्या आधीचं आणि नंतरचं जग, काही जे विचारवंत होते
तर त्यांनी दिलेला अभिप्राय असा होता की हा मानवी उत्क्रांतीचा निकाल आहे खरा. वा. किंवा काहींनी असं सांगितलं की मानवतेसाठी हा दिलेला इसार, म्हणजे ज्याला अनामत रक्कम म्हणतो आपण, अनामत. तर इथून पुढे पृथ्वीचं स्थान आपल्याला कळले, माणसाचं स्थान कळलंय, आणि याही पुढे अवकाशात झेप घेण्यासाठी आता चंद्राचं एक ठिकाण उपलब्ध झालंय. हे सगळं त्यावेळच्या शास्त्रज्ञांना कळलेलं होतं. आणि म्हणजे जग सगळं भारावून गेलं. त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती की माणसाला आता अशक्य काहीच नाही, कारण तो आता चंद्रावर जाऊन आलाय. आणि ह्या मोहिमेने बरंच काही दिलं. सुमारे 3,500 प्रकारचं तंत्रज्ञान त्यावेळी विकसित झालं माणसासाठी, जे आता 3,500 प्रकारचं तंत्रज्ञान वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये. अगदी साधं सांगायचं ठरलं तर आता आपण आरो किंवा फिल्टर वॉटर पाणी पितो आपण. तर ही गरज त्यावेळी खरी अंतराळवीरांसाठी होती की तिथे पाणी वापरायला कमी होतं, मग पाण्याचं त्यांना रिसायकलिंग करावं लागणार होतं. तर आता हे तंत्रज्ञान सगळीकडे आलं. वैद्यकीय क्षेत्रातले कितीतरी उपकरणं अंतराळवीरांसाठी म्हणून बनवले गेले आणि ते आता सगळ्या लोकांसाठी वापरता येतात. आपल्याकडे अग्निबंध प्रतिरोधक जे काही पोशाख तयार केले किंवा विपरीत वातावरणाला सूट होतील असे स्पेस सूट विकसित झाले. ते आता आपण अग्निशमन दलामध्ये सैनिकांसाठी वापरतो. काही शूज, स्पोर्ट्स शूज हे अंतराळवीरांच्या शूज वरून नंतर विकसित झाले. बरं. तर अशा असंख्य गोष्टी आहेत की म्हणजे ते बाय प्रॉडक्ट सुद्धा किती मोठे आहेत. हो. त्या बाय प्रॉडक्टचे सुद्धा माणसाचं रोजचं जगणं जे आहे ते खूप बदलवून टाकलेलं आहे. आणि मग या सगळ्या मोहिमेचा आढावा घेतला गेला की अरे का कसं शक्य झालं. तर मग असं लक्षात आलं की जवळपास 6,500 संस्था प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नासासाठी काम करत होत्या. 6,500 संस्था. आणि या सगळ्याचा म्हणजे माणूस नील आर्मस्ट्रॉंग एकटा जरी गेला तरी हा जो विजय मानला जातो तो सगळ्या मानवजातीचा. बरोबर. आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपण सीमोल्लंघन एक संकल्पना मांडली जाते. आपला दसरा असेल त्या दिवशी आपण सीमेच्या बाहेर जाऊन येतो आणि सीमोल्लंघन केलं असं म्हणतो. तर मला असं वाटतं की हे खरं माणसाचं सीमोल्लंघन आहे की पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे चंद्रावरचं हे पहिलं पाऊल. अगदीच. माणसाच्या रोजच्या जगण्यामध्ये अजून काय महत्वाचे बदल झाले असं तुम्हाला वाटतं या मोहिमेमुळं? मी थोडीशी आधीपासून सुरुवात करेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला. माणूस या पृथ्वीवर अवतरला म्हणजे आपण माकडापासून विलग झालो ते साधारण 15 ते 20 लाख वर्षांपूर्वी. तिथून तेव्हापासूनचा जर कालखंड आपण अभ्यासला तर मग मानवी संस्कृती म्हणजे चांगले कपडे परिधान करणारा किंवा नीटनेटक्या घरात राहणारा असा कालखंड केव्हापासून सुरू होतो तर 20 ते 25,000 वर्ष. त्यानंतर पुन्हा मग तो टोळ्यात म्हणजे त्याची टोळ्यांची साम्राज्य झाली. वेगवेगळ्या खंडांमध्ये तो स्थिरावला. प्रत्येक खंडांमध्ये वेगवेगळे धर्म किंवा संस्कृती विकसित झाल्या. पुन्हा तो एकमेकांबरोबर प्रचंड भांडलाय, लढलाय, म्हणजे त्याने एकमेकांना मारलंय. या सगळ्या प्रवासामध्ये मग एक आधुनिक किंवा विज्ञान युगाची किंवा विज्ञान होतच पहिल्यापासून पण ते त्याला जास्त चांगलं जाणीव झाली. हा कालखंड कधीपासून सुरू झाला तर साधारण 16वे शतक. म्हणजे गॅलिलिओने दुर्बिणीतून चंद्राकडे पाहिलं, गुरुकडे पाहिलं आणि आधुनिक विज्ञानाचा कालखंड सुरू झाला असं म्हणतात. मग पुढचा टप्पा काय तर वाफेचं इंजिन आलं. त्याच्या पुढच्या शतकामध्ये विद्युत शक्ती आली. त्याच्या पुढच्या शतकामध्ये संदेशवहन विकसित झालं. 1950च्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक्सचं युग अवतरलं. 2000 मध्ये संगणक युग. पुन्हा 1950 पासूनच कृत्रिम पदार्थांचा उदय झाला. प्लास्टिक, सेमीकंडक्टर. आता प्लास्टिक नकोसही वाटायला लागलं. तर हा सगळा कालखंड लक्षात घेतला तर माणसाला चंद्र कधीपासून माहित होता तो जेव्हा तो आदिमानव होता तेव्हापासूनच. अगदीच. आणि त्यावेळी चंद्राकडे पाहणं आणि
चंद्रावर जाण्याचं मनात आणणं हा कल्पना विलास होता केवळ. त्यावेळेच्या लोकांना कधी असं वाटलं नव्हतं की माझ्या पुढच्या पिढ्यांमधला एक माणूस चंद्रावर जाऊन येईल. तर हे सगळं साध्य झालं ते अग्निबाणाच्या तंत्रज्ञानामुळे. बरोबर. मग त्याला संदेशवहनाची जोड, पुन्हा वैद्यकीय क्षेत्राची जोड, विविध प्रकारचं तंत्रज्ञान, असंख्य प्रकारचा अभ्यास करावा लागला. त्याबरोबर चंद्राचाही अभ्यास केला, पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास झाला. आणि हे सगळं साध्य होताना एक जाणीव विज्ञानाने तंत्रज्ञानामुळे आपल्याला झाली, ती म्हणजे पृथ्वी तलावावर माणसाचं अस्तित्व अत्यंत नगण्य आहे आणि माणूस एकटाच आहे. रशियन काही अंतराळवीरांना ज्यावेळी अवकाशात पाठवलं जायचं तर त्यांना विचारलं जायचं की अंतराळयानातून खाली पृथ्वीकडे किंवा भूपृष्ठाकडे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं. तर ते संवेदनशील विचारांचे जे अंतराळवीर असायचे त्यातल्या एकाचं वाक्य असं होतं की मला वरती गेल्यानंतर मी ज्यावेळी खाली पृथ्वीकडे पाहतो त्यावेळी मला असं दिसतं की इथे सीमारेषा कुठंच नाहीयेत, ह्या तर माणसांनी मारलेल्या आहेत, सीमारेषा आखलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण मानव जातीमध्ये भेदभाव नकोयत, ही पहिली जाणीव या मोहिमेमुळे माणसाला व्हायला हवी. आणि पूर्ण या सूर्यमालेमध्ये तर पृथ्वी एकटीच आहे, मग अर्थात माणूसही एकटाच आहे, एकच आहे माणूस. मग असंही म्हणता येईल की खऱ्या अर्थाने पृथ्वीला किंवा मग माणसाला शेजारी, मित्र, सखा, सहचर अजून तरी नाहीये. त्यामुळे मानवी जीवन अत्यंत महत्वाचं आहे आणि सगळी मानवजात अत्यंत महत्वाची आहे, तिचं अस्तित्व टिकलं पाहिजे. त्याकरता अर्थातच आपल्या एकुलत्या एका पृथ्वीला, आपल्या एकुलत्याच एका घराला सांभाळलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आता आपण आपलं घर म्हणण्यापेक्षा आपली पृथ्वी म्हणतोय, हिचा जो आपण वापर करतोय, उपभोग घेतोय, हा नियंत्रितपणे घ्यायला पाहिजे. पृथ्वीचा विनाश थांबवणं तर ही काळाची गरज आहे आणि आपल्याला जर आपली मानवजात पुढे सुखरूपपणे न्यायची असेल तर पृथ्वी सांभाळलीच पाहिजे, दुसरा पर्याय नाही. एका बाजूला माणूस अवकाशात झेप घ्यायला सज्जही झालाय. 2030 ते 40 पर्यंत किंवा 50च्या आतमध्ये चंद्रावर मानवी वसाहत होऊ शकेल असा विश्वास आता शास्त्रज्ञांना वाटतोय. आणि दुसरीकडे आपण कदाचित मंगळावरही जाऊन येऊ शकतो. ही आव्हान माणूस पेलेल असाही विश्वास वैज्ञानिकांना वाटतोय. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला आपली पृथ्वी ही खूप चांगली सांभाळली पाहिजे. पृथ्वीला जे काही धोके निर्माण झालेत, म्हणजे विविध प्रकारचे पोल्युशन्स किंवा प्रदूषणांच्या समस्या किंवा इतर काही, हे सगळं सांभाळावं लागेल, पृथ्वी सुरक्षित ठेवावी लागेल. खर तर खूप अजून बोलता येण्यासारखं आहे या विषयावरती, कारण चंद्रावरती माणसाचं पडलेलं पहिलं पाऊल तेव्हापासून ते आत्ता अलीकडे झालेलं चांद्रयान मोहीम जे आहे तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो खरंच आपल्याला थक्क करणारा आहे. पण हे सगळं करत असताना ज्या ग्रहावर आपण राहतोय, तुम्ही म्हणाल की आपली पृथ्वी आणि आपलं घर, आपली पृथ्वी हेच आपलं घर आहे, त्याची काळजी घेणं आणि त्याचाही पर्यावरणपूरक विचार जपणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सर, आज आपण बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये आलात आणि माणसाचं चंद्रावरचं पहिलं पाऊल या विषयावरती आपण हा जो काही विषय उलगडलात, याबद्दल मी बुक विश्वच्या टीम तर्फे आपले मनापासून आभार मानतो. आणि दर्शकांना मला असं सांगायचं आहे की विज्ञानाचे आपण कास धरूया, विज्ञान विषयक विषयावर चर्चा घडवून आणूया, असे अनेक विज्ञान विषयक विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यासाठी असे उत्तमोत्तम विषय तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं आपल्याला वाटत असेल तर या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद.